त्यामुळे तसं शिक्षण नाही घेतलं स्टेप्स. ओके ओके. मी बेसिकली बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स केलेलं. बर. मसाल्यांमध्ये म्हटलं तर मी स्वतःच्या हातचा मसाल्यावर जास्त भरोसा ठेवतो. ओके. बाजारातल्या मसाला भरोसा ठेवत नाही. बटर मध्ये कसं डुप्लिकेट एक बटर येतं जे व्हेजिटेबल ऑइल पासून तयार केलेलं बटर, त्याला लो फॅट बटर असं नाव दिलंय, गोंडस नाव. पनीर मध्ये असंच ते करतात की मिल्क पावडर त्याच्यानंतर व्हेजिटेबल ऑइल असं वापरून पनीर तयार करतात. खूप बेकार झालंय सगळं एकूणच. त्या मानाने जर US UK ला जर आपण रेस्टॉरंट चालू करतो तर ते जास्त सोपं आहे. मी शक्यतो गव्हर्नमेंटचे कामं करत नाही, कारण मला आटबट्ट्याचा व्यवहार येत नाही. त्याच्यामुळे थोडासा मागही असेल फायनान्शियली चालते. आपल्याला काही वरण भात भाजी पोळी खायला प्यायला आहे, झोपायला 6 बाय 3ची गादी, अजून काय पाहिजे. मानव मात्राच्या मुखाला अन्नाच्या अवीट गोडीची अमृतमय चव बहाल करणारे महाराष्ट्राचे ख्यातकीर्त आणि विश्वविक्रमी बल्लवाचार्य अर्थात शेफ म्हणजे श्री विष्णू मनोहर आज व्हॉट्सअपच्या पॉडकास्टमध्ये खास आमच्या श्रोत्यांच्या भेटीला आलेले आहेत. दूरचित्रवाहिनीवरील अनेक कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालक होते. तसेच विष्णूजी की रसोई नावाची उपहार शृंखला त्यांनी स्थापित केली आहे. 1986 पासून विष्णूजींनी या क्षेत्रात स्वतःचे पाऊल रोवले आणि त्यातूनच विष्णूजी की रसोई महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या शहरात आकाराला आली. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारतात आणि परदेशातही विष्णूजी की रसोई लोकप्रिय आहे. त्यांच्या नावावर अनेक विश्वविक्रमांची नोंद आहे. विष्णूजींनी हे यश कसे प्राप्त केले, त्यांच्या कार्यातील जगावेगळे अनुभव, त्यांची यशोगाथा आज आपण जाणून घेऊया. आज आपल्या बरोबर एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा 28 ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहे. 28 ठिकाणी. मी स्वागत करतो सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर सर. सर थँक्यू, आज तुम्ही आलात. माझी खूप लहानपणापासून इच्छा होती तुमच्याशी बोलायच्या, गप्पा मारायच्या, आणि तुम्ही आज आलात. मला खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. लोकांची इच्छा असते की माझ्या बरोबर जेवायचं किंवा माझ्या हातचं काहीतरी खायचं, पण तुला गप्पा मारायची इच्छा आहे. हो सर, कारण मी काहीतरी किडूक मिडूक घरी बनवत असतो आणि माझे खूप बेसिक प्रश्न असतात, पण आज मला तुमच्याशी गप्पा मारायला आय एम सो हॅपी. तुम्ही आता एवढा मोठा बिझनेस सांभाळता, एवढे मोठे तुम्ही सेलिब्रिटी शेफ आहात. सो हे सगळं करताना तुम्ही कसं काय टाइम मॅनेज करता, म्हणजे कसं पॉसिबल होतं तुम्हाला? असल हरी तर देईल खाटल्यावर असं काही नसतं. ओके. हा, तर गरज ही शोधाची जननी आहे. बरोबर. आणि ही शोधाची जननी शोधतच मला हे सगळं कळत गेलं. आणि तिसरं अजून एक हे की तुमचं महत्व केवढं तुम्ही वाढवाल तेवढं. ओके. अनलिमिटेड आहे. ओके. तुम्ही जर घरीच बसाल तर तू 2 दिवस विचारशील विष्णूजी दिसून नाही राहिले, दिसून नाही राहिले, 2 दिवस विचारशील, तिसरं ज्ञान घर मी भेटते, संपला विषय. अजून कोणीतरी भाषा. ओके. तर मनात असलं आणि चचोटीने ध्येयाने जर काम केलं तर सगळं होतं. त्याच्यामुळेच हे घडत गेलं. 28 वर्ल्ड रेकॉर्ड, जवळपास 56 पुस्तकं लिहिली मी आतापर्यंत. बापरे. आणि अमेरिकेत 4 ठिकाणी रेस्टॉरंट्स आहेत, इथे 7 ठिकाणी. तर असं घडतं. कारण त्रास खूप होतो. म्हणजे आता मी इथे बसतोय, पण काल मी प्रयागराजला होतो. हो, मी ते विचारणार. त्याच्या आदल्या दिवशीचं पूर्ण रात्रीचं जागरण आहे, त्याच्या आदल्या दिवशीचंही जागरण आहे. कारण प्रवास मी माझ्या सगळ्या पूर्ण स्टाफ मेंबर्स सकटच करतो, सो दॅट त्यांचे मॉरल एक हे असतं. नाही तर आपण मनातून गेलं आणि त्यांना बसने पाठवतो, तसं मला आवडत नाही पहिल्यापासून. मी त्यांच्यासोबत असतो. म्हणजे जाण्या येण्याचा जो प्रवास, त्याच्यानंतर काल तो प्रसाद झाला त्याचा प्रवास, काल इथे आलो त्याचा, ते जागरण आहेत. पण मला तुला भेटायचं होतं, गप्पा मारायच्या होत्या. थँक्यू. तो एक आनंद वेगळा असतो. थँक्यू सर. पुस्तकं लिहिणं तर शाळेमध्ये प्रचंड कंटाळा अभ्यासाचा. ऑलवेज मागच्या बेंचवर जाऊन बसायचं. नेमकं झालं नंतर मागच्या बेंचवर जाणं मी सोडलं, मध्ये येऊन बसायला लागलो. कारण बाई मागे येऊन भिंतीला टेकून उभ्या राहतात, पण मागचा काय लिहितो हे बघत असतात. म्हणलं ये जगा खतरे की. आमचा अभ्यास कसा की बाई हातात तोपर्यंत लिहित व्हायचं,
बाई समोर गेला की पाणी पलटलं आपलं पुन्हा नव्याने. एवढा कंटाळा. पण आता तेवढं मला लिहावं लागलं नंतर पुस्तकं जेव्हा लिहिले. तर मग आता पुस्तकं पहिले मी अगदी अक्षरशः हाताने लिहिलेले रजिस्टर आहेत आणि नंतर मग ठरवलं की आपण लिहितोच आहे एवी तेवी, तर मग आपलं अक्षर सुधारण्यासाठी आपण आजचं पान जे लिहिलं त्याच्यापेक्षा उद्याचं पान किंवा दुसरं पान लिहिताना किती अजून चांगलं अक्षर होईल याच्याकडे लक्ष द्यायला लागलो स्वतः. तर इट वर्क्स. अक्षर सुधारलं. नंतर मग कम्प्युटर आला. मग कम्प्युटर आपल्याला आता तेव्हा म्हणजे मी कॅटरिंगचा व्यवसाय मुळात करायचो अगदी 14 वर्षापासून. तर त्याच्यामुळे कम्प्युटरवर कोण शिकेल, टायपिंग कोण शिकेल. मग पहिले घेऊन जायचो काही पॉइंट्स, मग त्या कम्प्युटरवाल्याकडे बसा, तो लिहायचा आणि मग त्याचं पुस्तक तयार व्हायचं असं. नंतर मग त्यालाच हायर केलं कम्प्युटरवाल्याला. मग तो 10-12 तास बसायचा आणि मी बसून त्याला सांगायचो. अशी पुस्तकं लिहित गेलो. नंतर जसा जसा प्रवास वाढला तर मग मी फोनवर त्याला सांगायचो, तो लिहायचा. मग फोनचा वेळ कमी पडायला लागला म्हणून मग रेकॉर्डिंग करायचो आणि ते पाठवायचो. आणि आता तर अमृता देशपांडेंनी खूप सुंदर एक पुस्तक लिहिलं. कुठलं? माझ्यावरच आहे म्हणजे, पण माझा तो जवळपास 26-27 त्याचे धडे आहेत. प्रत्येक धडा जो आहे त्याच्यातून काहीतरी तुम्हाला मिळतं. कुठलाही धडा काढा, रिलेटेड टू लाईफ, रिलेटेड टू वर्ल्ड रेकॉर्ड, असं काहीतरी आहे, त्याच्यातून तुम्हाला काहीतरी मिळतं. तर ते तर असंच घेतं की त्यांनी प्रश्न याच्यात विचारले, व्हॉइस रेकॉर्डिंग, आणि व्हॉइसने उत्तर दिले. आणि आजकाल तर खूपच सोपं झालं की तुम्ही बोला तर पटपट टाईप होतं. तर हे सगळं असं घडत असतं. आणि हे करताना मजाही करत असतो. ऑफकोर्स. तुम्हाला पहिल्यापासूनच शेफ व्हायचं होतं की तुम्ही अजून पण काही करिअर ऑप्शन्सचा विचार करत होता? त्यामुळे तसं शिक्षण नाही घेतलं शेफचं. मी बेसिकली बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स केलेलं, 3 अर्धवट सोडलं. मग मी BA केलं ओपन युनिव्हर्सिटीत. मला असं पहिले तर असं झालं असतं ना मला की नाही यार, अभ्यास केल्याने आपल्याला काहीतरी छान होऊ शकतो, मोठं होऊ शकतो. आई सांगायची, वडील सांगायचे, पण तेवढं ते पटलं म्हणजे घुसलं नव्हतं मला. नंतर घुसलं ते की नंतर मला अचानक 28व्या वर्षी वाटायला लागला आपण IAS बनायला पाहिजे. IAS ऑफिसर. तर IAS ऑफिसर बनायला असं अचानक खाऊ नाही आहे काही तो, पण आम्हाला म्हटलं नाही करेंगे आपण. मग कोशिश क्या करेंगे. तर 29 का 30 वर्षाचं वय आहे की तुम्ही एंट्रन्स जर तेव्हा दिली, त्याच्यात पास झाले, तर मग तुम्ही पुढे 2-4 वर्षामध्ये ती परीक्षा देऊ शकता. बरोबर. तर मी धावत जाऊन ती परीक्षाही दिली, नापास झालो. त्याच्यात नाही गाड वगैरे काही नाही, ठीक आहे, झालं काय. जिथं 10वी पास व्हायची मारामार, तिथे IAS व्हायला चाललो होतो. पण म्हटलं प्रयत्न सोडायचे नाही. नंतर असं वाटायला नको की आपण प्रयत्न नाही केले. मी प्रयत्न केले. प्रयागराजला तुम्ही जाऊन खूप काहीतरी मोठं बनवलंय, त्या प्लीज सांगा. हे कसं असतं ना की प्रयागराज असं अचानक नाही मिळालं किंवा आलं नाही. त्याच्यासाठी पण प्रयत्न कसे केले की ज्या दिवशी मोहनजी भागवत यांनी दसऱ्याच्या दिवशी मागच्या वेळी सांगितलं की 22 तारखेला राम जन्मभूमीमध्ये मंदिराचं उद्घाटन होणार, तेव्हा माझ्या डोक्यात आलं, अरे आपण काहीतरी करावं. आपला विषय जो आहे तो करा, त्याच्यामध्ये करा ना तुम्ही, नाही का, आणि करायलाच पाहिजे. म्हणून मग म्हटलं काय करायचं, तर नाही म्हटलं आतापर्यंत एवढे वेगवेगळे रेकॉर्ड केले, आता तिथे जाऊन आपण मोठा शिरा बनवूया. आणि 5,000 पर्यंतची क्वांटिटी पर्यंत आता केलं होतं. 5,000? तर तिथे 7,000 करू असं म्हणजे मनात आलं. आणि मग तो 7,000 किलोचा शिरा बनवला तिथे. तिथे खूप गर्दी. त्या गर्दीत आमचा ट्रेलर गेला कसा, शिरा झाला कसा. त्याच्यावर 2 कढया आहेत मोठ्या? 3 आहेत. 3? 2-3 साईजच्या 3 कढया. तर ते झालं आणि ते UP मध्ये गाजलं तो शिरा. आणि म्हणून मग आता आम्हाला प्राधिकरणाने इकडे बोलावलं कुंभमेळ्यामध्ये. म्हणजे मी जर जिद्दीने ते केलं नसतं, कुठलं अयोध्येचं जिद्दीनेच केलं मी, माझा सतत मी मनाला ठासून ना ते करायचंय. आणि हे मॅनिफेस्टेशन म्हणतात त्याला. हे लहानपणापासून कुटकुटके भरायला मिळेल. शाळेतलं होमवर्क झालं नाही तर लोखंडेबाई आल्याच नाही पाहिजे. हे जे काय सकाळपासून घोका लावायचो मी, यायच्याच नाही त्या. लोखंडेबाई ऐकाय. तर असं व्हायचं की त्या यायच्याच नाही आणि मग आपण हायचं. आणि
एका लेवलला पोचायचं, हे काम करायचं, थोडस स्टेटस आपलं सेलिब्रिटी स्टेटस व्हायला हवं, हे खूप मनात होतं माझ्या पहिल्यापासून. कबूल म्हणजे नाकबूल नाही करत. एवढं की लहानपणी मुलं बसले असताना म्हणजे त्यांना म्हणायचो चॉकलेट पाहिजे का तुला? हो. मग मी जिथे बसतो तिथे माझी सही घे, तसे फोटो काढायचो. तर ते तेवढं मनात होतं. मग कुठल्या तरी फील्डमध्ये समज. तर हे करता करता ते अयोध्येचं झालं. अयोध्येला मग मी गेलो, शिरा बनवला, तो गाजला आणि तो इथे वाजला. अयोध्येत नाही, आपल्या कुंभमेळ्यामध्ये. कुंभमेळ्याचंही असंच झालं. म्हटलं एवढं सगळं होतं आहे आणि मग तिथे जर म्हटलं आपली कढई गेली नाही तर काहीच अर्थ नाही आपल्या. आणि मग ते झालं, देवानी ऐकलं माझं. आणि माणूस शिराला जिथे जागा नाही तिथे एवढी मोठी कढई 15 फूट जिचा व्यास आहे, 6.5 फूट हाईट आहे तिची. त्याची कॅपॅसिटी 15,000 लिटरची आहे आणि जवळपास 3,000 किलो वजन आहे. हे ऐकूनच हे सगळं कसं झालं नाही माहिती. सर, हे सगळं करताना कोणते कोणते चॅलेंजेस झाले ते सांगा ना. आणि हो, तुम्ही क्वालिटी कशी मेंटेन केली तेही सांगा. याचे ना सगळे पॅरामीटर्स सगळे वेगळे असतात. म्हणजे आपण 1 किलो घरी बनवतो, तर घरी 1 किलो बनवताना कमी जास्त झालं मीठ, रव्यामध्ये मीठ जास्त झालं कमी झालं, साखर कमी जास्त तूप झालं, तर आपण ते मिक्स करून थोडा रवा टाकून ते मॅच करू शकतो आपण. पण एवढ्या मोठ्या कढईमध्ये जेव्हा सगळं जातं त्याच्यात जर काही कमी जास्त झालं तर संपला विषय. कारण मॅच नाही होऊ शकत ना. एवढं मोठं ते सगळं खालचं बरं ते गणित असतं सगळं. तर जेवढं तुमचं होमवर्क चांगलं, तेवढी तुमची तयारी चांगली, तेवढा तुमचा रेसिपी पण तुम्हाला मजा देईल. सर, तुम्ही असे 28 वर्ल्ड रेकॉर्ड केले, प्रत्येक वेळेला तुम्हाला किती प्रचंड होमवर्क करावं लागलं. हो, अगदी. माय गॉड. मग कशा पद्धतीने तुम्ही सगळं जुळवून आणलं ते ना? प्रत्येक वेळी होमवर्क पहिले नव्हतं, आता झालं, जसा असा अनुभव येत गेला. सर, पण तुम्ही इतके वर्ष सातत्याने इतकी मोठी मोठी रेस्टॉरंटची चेन चालवताय. आजकाल बरीचशी हॉटेल्स एका वर्षात चालू होतात, बंद पडतात, काही होत असत. तर मग नेमकं तुमच्या या सगळ्या याचं सिक्रेट काय? सचोटी मुख्य असावी, त्याच्यानंतर लोकसंग्रह असावा. की तुमच्याकडे कस्टमर येतो तर त्याच्याकडे कित्येक ओनर बघतही नाही, हसत नाही, काही नाही. हे काय कुठेतरी दुवा असतो ओनरचा रेस्टॉरंटची आणि रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या लोकांची. कारण लोक येऊन तिथे काय मोबाईल विकत घ्यायला येत नाही. इनफॅक्ट मी तो म्हणतो, मोबाईल विकत घ्यायला, पुस्तक विकत, कुठेही जरी गेले तरी कस्टमर्सची संवाद साधणे हे कुठेतरी खूप मिस आहे. त्या काउंटरवरचा माणूस सतत खेकसत असतो, असा तुमच्याकडे बघत असतो की कशाला आला हा, असं काही काही दुकानवाला दिसत असतो उपकार केल्यासारखं. तसं नाही करायचं. कस्टमर कसाही असो, त्याच्याशी छान बोललं, 2 गोष्टी. तुमच्याकडे तर तृष्णा तृप्तीसाठी येतात ना ते. भूक लागली असते त्यांना काय काका व्यवस्थित आहे ना, काही पाठवू का, एवढं जरी विचारलं तरी थोडीशी निगेटिव्हिटी असेल तर ती निघून जाते. नाही यार, होणार अच्छा था बात किया मिळते. आणि मला तर मी खरं भाग्यवान समजतो की वरच्या तुमच्या देवाला सुद्धा हेवा वाटत असेल मला की या माणसाला आपण पाठवलं, हा काय काय करतो, की 400 लिटर तुपातली फोडणी देण्याचं भाग्य मला. आणि माझ्या रेस्टॉरंटमध्ये लोक पैसे देतात पहिलेच काउंटरवर आणि नंतर मला शोधत येऊन माझ्याशी बोलतात, किंवा वा छान झालं, मजा आली असं झालं. सर, एवढ्या मोठ्या तुमचं जे एम्पायर आहे त्याला तुम्ही क्वालिटी कंट्रोल कसं करता? हे बघा, आता ना रेसिपीज ज्या आहेत त्याच्या SOPs आहेत सगळ्या केलेल्या. त्याला म्हणजे स्पायसेस लागतात, ते काही वेळापर्यंत आम्ही नागपूरहून बनवून पाठवतो. नंतर मग तिथलं ओनरशिप सेट झाल्यानंतर त्या लोकांना शिकवतो. आणि शक्यतो कसं होतं की प्रत्येक गावातली चव वेगळी आहे. आम्ही भले नागपुरी रेसिपीज इथे पुण्यात करतो, स्टार्टिंगला त्या तशाच ठेवल्या, पण नंतर लक्षात आलं की नाही, त्यांना थोडंसं गोडूच लागतं, स्पाइस लेवल कमी पाहिजे, तेल कमी पाहिजे. मग त्या हिशोबाने त्या मोल्ड केल्या, पण बाज सोडला नाही, नागपुरी बाज सोडला नाही. की जे जिथे मिळत नाही ते विकायला आलो, तर मग मी तुमचं का विकू, मी माझंच विकायला आलो, माझंच विकेन. बरोबर. मी इथे येऊन जर आऊचं फतफद बनवतो, माझ्या तर आमच्या पाट्या भाजी काय फरक राहिला, हे बी तसंच ना ते बी तसंच. मग फतफदी विकायला खूप लोक आहेत ना इकडे. खरंय. हेच जाऊन विकायचं असेल तर मग कशाला. खरंय. तर हा एक माझा क्वालिटी कंट्रोलचा आहे. सगळ्यांचे सगळीकडे कॅमेरे आहेत. त्याची एक आमची वॉर रूम आहे नागपूरला,
वॉर रूम तिथे 7-8 टीव्ही आहेत. ओके. हा अमेरिकेचा टीव्ही, हा लंडनचा टीव्ही, हा इकडे पुण्याचा टीव्ही, तो लातूरचा, अमरावतीचा, आणि तिथे पाहणारे लोक आहेत. मॅक्झिमम मी तिथे असतो की तिथे बघत असतो. इतका ऍडव्हान्स लेवलचा असतो मला माहित नव्हतं सर. नाही म्हणजे कित्येक वेळा तर म्हणजे इथून मी अमेरिकेत सांगतो हे असं कर तसं कर, कलर बता, हा रोक दे, गॅस कम कर, हा ड्राई फूटी क्या नहीं फूटी ना, थोड़ी फूटने, हा अभी धनिया डाल उसमें, ठंडा हो जाएगा तेल, हल्दी डाल, हल्दी जलेगी नहीं, हे सगळं असं सांगत. बापरे. आणि ते होत असतं कारण तिथे जे लोक असतात ते मेक्सिकन लोक काम करतात, त्यांना समजत नाही काही, म्हणजे भाषा समजत नाही. ओके. पण ते परफेक्शनिस्ट असतात की जसं सांगितलं. तर ते प्रत्येक मी जेव्हा जातो तेव्हा त्यांना छान असा आनंद दिसतो चेहऱ्यावर. ते प्रत्येकाचा फोटो घेतात, लिहून ठेवतात त्यांच्या भाषेमध्ये. हा आणि बेसिकली मेक्सिकन लोकांची चव, खाण्याचे प्रकार जे आहेत ते आपल्याशी मिळतेच होते. ओके. त्यांची गाणी सुद्धा आपल्याशी मिळतीच होती. आणि तिथे आता मेक्सिकन लोक माझ्याकडे पुरणपोळी बनवतात, त्याचा एक एपिसोडही मी टाकला. बर. भाकर बनवतात, पुरणपोळी बनवतात, चकल्या बनवतात. और क्या चाहिए. सर एक वेगळा प्रश्न विचार की तुमचं विष्णू हे नाव खूप युनिक, त्यामुळे काय? ऍक्च्युली विष्णूजी की रसोई हे विष्णू नावावरून पडलं. त्याच्या मागे स्टोरी आहे. माझ्या प्रत्येक ज्या ज्या काय घटना आयुष्यात घडल्या त्याच्या मागे स्टोरी आहे. हो. तर जेव्हा ईटीव्हीला कार्यक्रम सुरू केला तर माझी अँकर तेव्हा होती शुभदा पाटण. तेव्हा आभाळ माया सिरियल मध्ये ती एकदम. तर शुभदानी ती माझ्यापेक्षा त्याची 2-3 वर्षांनी लहान. मग म्हणे मी तुम्हाला विष्णू कसं म्हणू बसतो, मग विष्णूजी म्हणू का? म्हटलं चालेल. आपल्याला काय तेव्हा नावच नव्हतं, तर काही चालतं. मग म्हटलं विष्णूजी तर विष्णूजी. म्हणजे हे विष्णूजी एवढं पॉप्युलर झालं की तेव्हा मला मुलगा झाला होता आणि मी घरी राहायचोच नाही. पूर्ण वेळ इकडे जास्तीत जास्त दिवस मुंबईला मी काम करायचो. तर माझा मुलगा सुद्धा मला फरका झाला होता. तो मी आलो की आईला आई विष्णूजी आले असं म्हणायचं. हो बापरे. एवढं ते झालं होतं. तर ते विष्णूजी नाव मग पॉप्युलर झालं. मग रसोई जेव्हा काढली तर आमचा भाग जो आहे तो थोडासा हिंदी आणि मराठी वाला आहे. तर आमच्या प्रवीण भाऊंनी ते नाव ठेवलं विष्णूजी की रसोई. विष्णूजी नाव मराठी लोकांना माहिती आहे आणि की रसोई हिंदी लोकांना वाटेल अरे आपणाही दिखला कोई तो भी. तर असं ते विष्णूजी की रसोई हे झालं. पण माझं नाव ठेवण्यामागे माझी आई आहे. माझी आई हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक गायची. अरे वा. अच्छा. आणि विष्णू दिगंबर पलुसकर हे खूप मोठे गाणारे होऊन गेले. माझ्या वडिलांचं नाव दिगंबर आणि म्हणून तिने मग विष्णू दिगंबर पलुसकर का विष्णू दिगंबर मनोहर हा सुद्धा गाणारा होईल असं तिला वाटलं. पण मी झालो खाणारा. म्हणून ते नाव विष्णू. तुम्ही लहानपणी गाणं वगैरे शिकलंय? थोडंसं शिकलो मी आईकडे, म्हणजे कानावर पडायचं म्हणजे त्याचं. तर तुमच्या एकंदरीत आताच्या प्रवासात पारंपरिक पदार्थांबद्दल तुमची ओढ जास्त आहे असं एकंदरीत जाणवतं. असं का आहे? त्याला कारण आहे ईटीव्ही. ओके. ईटीव्ही मराठीला पहिल्यांदा 2003 साली मेजवानी परिपूर्ण किचन नावाचा एक शो सुरू केला. मराठीतला पहिला कुकरी शो होता. पहिला कुकरी शो. आणि त्याच्या आधी एक शो होता, मी तो दूरदर्शनला 96 मध्ये केला होता, कुकरी शो विथ विष्णू मनोहर. ओके. 13 भागांचा एपिसोड, 13 एपिसोडचा तो भाग होता. ओके. ते स्लॉट विकत घ्यायचं असतं. हो त्यावेळेला मी सगळे स्लॉट विकत घेतले. एकही ऍडव्हर्टाईज मिळाली नाही मला. पण मी कुठेतरी रजिस्टर झालो की शेफ आहे. तर ईटीव्ही रिजनल चॅनल होतं आणि फ्री टू एअर होतं. म्हणजे भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला ईटीव्ही फुकट दिसला मिळायचं. बरोबर. तर म्हटलं हे कोणी पण बघेल. मग म्हणत कोणी पण बघेल तर मग रेसिपीज अशा पाहिजे की त्या कुठेही बनल्या पाहिजे. कारण रेसिपीज बनवणारे जे असतात ते हार्डकोर फूडी असतात. खरंय. आणि काही जे नुसते बघणारे असतात ते फक्त बंगल्यात बघून बघतात आणि मजा करतात. तसं नाही. म्हणून मग म्हटलं की इझिली अवेलेबल जे मटेरियल गावात असेल त्याच्यातून होणारे पदार्थ मग कुठले जाऊ पारंपरिक पदार्थ. आणि मला माहित नाही पहिलेपासून जुनं अँटिक पारंपरिक राजवाडे मोठे वाडे सुद्धा खूप अट्रॅक्शन आहे. अगदी. आणि मग मला वाटतं तेच अट्रॅक्शन माझं रेसिपीज मध्ये आलं असेल. 14 वर्ष सलग चाललेला एकमेव मराठी शो आहे मेजवानी परिपूर्ण किचन. आणि आता मी त्याच्यासाठी सुद्धा अर्ज केलेला आहे की ह्याला तुम्ही
एक वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून घोषित करावं. वाव. तर कदाचित होईल ते. नक्की होईल सर. म्हणजे शेफ विष्णू मनोहर हे ETV मुळे घडले असं म्हणायला हरकत नाही. मग ETV मधल्या तुमच्या पहिल्या इंटरव्ह्यू बद्दल आम्हाला सांगा ना. हैदराबादला गेलो होतो. तिथे मला सुहास सर भेटले होते. नंतर जालनापूरकर जे होते ज्यांनी रामोजी फिल्म सिटी क्रिएट केली, रामोजीरावांना भेटता आलं. त्यांना मी माझ्या आता शिरा तेव्हा केला होता, सत्यनारायणचा शिरा होता तो त्यांना केलेला होता. आणि मग नंतर आता गेले तेव्हा पूर्ण ETV जे नागपूरचं सर्कल होतं त्यांनी त्यांचा 13वा दिवस विष्णूजी की रसोईमध्येच मनवला. आणि त्यांना आवडणारा शिरा म्हणजे आपण प्रसादात ठेवू. म्हटलं ठीक आहे. आणि मी आमच्या किचन मध्ये सांगितलं की बनवा. आणि तो बिघडला तर माझं शूटिंग सुरू होतं म्हणून मी त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही बनवा, मी येतो वेळ. तर तो बिघडला, मग तो मीच बनवला. म्हटलं ही सुद्धा रामोजीरावांची इच्छा असेल की तो माझ्याच हातचा असा. अशी ती गंमत आहे की पारंपरिक पदार्थ, पारंपरिक भांडी, त्याच्यापासून सुरुवात आहे. सर मग आता जे ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक गोष्टी सगळ्या वापरून बनवतात फूड, सो त्याबद्दल तुम्ही काय सांगा? ऑर्गॅनिक फूड चांगलं आहे. इनफॅक्ट ऑर्गॅनिक ला महत्व प्राप्त व्हावं, त्या भाज्या विकल्या जाव्या यासाठी मी बरेच प्रयत्न केले. मी 2 शहरांमध्ये 5,000-6,000 हजार किलो ऑर्गॅनिक भाज्या वापरून एक भाजीचा प्रकार केला होता. ओके. पण आता गंमत काय झाली की ऑर्गॅनिकच्या नावाखाली सर्रास भेसळ सुरू असते. प्रत्येक वेळी आपण ते मापदंड किंवा हे काय बघत नाही. ऑर्गॅनिक तुम्ही आता घरी जर तुमच्याकडे जागा असेल तितक्या छान वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहेत की बेसिक तुम्ही पालक आहे, मेथी आहे, टोमॅटो, वांगी, हे 3-4 भाज्या तर तुम्ही घरी काढू शकता. कुंड्यात सुद्धा भाजी काढणारे लोक आहेत. हिरव्या मिरचीचं एखादं झाड लावून द्यायचं, होऊ शकतं. ओके. चांगलंच आहे, शरीरासाठी चांगलंच आहे. म्हणजे घरच्या घरी सुद्धा ऑर्गॅनिक फार्मिंग करू शकता. आता तर अजून त्याच्यात निघालाय की माती सुद्धा न वापरता तुम्ही फार्मिंग घरी करू शकता. एकावर एक ते हे पाईप, राईट, व्हर्टिकल फार्मिंग. राईट. ओके सर, या ऑर्गॅनिक जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यावरच मसाले आपले जुने जे काळातले होते सो ते तसेच डेव्हलप झाले होते का त्या काळात? कशा पद्धतीने तेव्हा झाले असतील. फर्टिलायझर्स वगैरे नंतर आले ना. तेव्हाचे फर्टिलायझर्स म्हणजे शेण, मलमूत्र, म्हणजे तुमचं गाईचं गोमूत्र आणि शेण याचा वापर करून नॅचरल सगळं हे असायचं. नंतर हे आलं तुमचे फर्टिलायझर्स. ओके. तेव्हाचे ते कुठलाही पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी मसाले खूप महत्वाचे ठरतात. सो तुम्ही कुठले मसाले वापरता? मसाल्यांमध्ये म्हटलं तर मी स्वतःच्या हातचा मसाल्यावर जास्त भरोसा ठेवतो. ओके. बाजारातल्या मसाला भरोसा ठेवत नाही. पण मी तसं म्हणणार नाही, तेही चांगले असतात. त्यांना चांगलं म्हटलं नाही तर माझी दुकान चालणार नाही. मला स्पॉन्सरशिप मिळणार नाही मसाल्यावर. काय सर? नाही, दोन्हीकडे चांगलेच आहेत, सगळेच मसाले चांगले आहेत. पण म्हणजे रेसिपीला जुने मसाले, जे जुन्या काळातल्या ज्या रेसिपीज किंवा मसाले होते ते ऑर्गॅनिक पद्धतीने बनवायचे. ऑर्गॅनिक म्हणजे कसं माहितीये का की तुम्ही मसाला बनवला, पण मसाला ज्यापासून बनवता तो ऑर्गॅनिक पाहिजे. ओके. आणि ऑर्गॅनिक व्हायला कमीत कमी 5 वर्ष जमिनीमध्ये केमिकलच नको पडायला. तर मग ते ऑर्गॅनिक होत. अच्छा. आजकाल मार्केटमध्ये काही ऑर्गॅनिक, खरी गोष्ट आहे. सगळंच असं असेल असं नाही म्हणत मी, पण प्रमाण हे आहे ना. त्या जमिनीत जर 5 वर्ष आधी तुम्ही काय ठेवली का नुसती जमीन बंजर, तुम्ही काही ना काही तर करत होते. बरोबर. 1 वर्ष शेतीला तुम्ही दिलं नाही खत पाणी, नुसतं तुम्ही शेणखतावर चालवलं, पण ते जुनं जे खत पाणी दिलेलं आहे ते तर त्याच्यात आहेच. बरोबर आहे. सर, जसं आपण आता फार्मिंग बद्दल बोलतोय तसं सर डेअरीच्या प्रोडक्ट्स बद्दल मला काही डाऊट्स की बटर मध्ये पण काही प्रकार आहेत असं मी ऐकलंय. तर मग चांगलं बटर कुठलं, हेल्दी बटर कुठलं, खराब बटर कुठलं, असं काही त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे? नाही, आता ना बटर मध्ये कसं डुप्लिकेटेड बटर येतं जे याचं बनवतात, म्हणजे व्हेजिटेबल किंवा झाडं जी असतात किंवा पानं असतात त्याच्यापासून जे तेल निघतं त्यापासून बटर तयार करतात. अच्छा. आणि ते खूप स्वस्त असतं. व्हेजिटेबल ऑइल पासून तयार केलेलं बटर. अच्छा. ते स्वस्त असतं आणि आपलं बटर महाग असतं. पण हेल्दी कुठलं असतं सर? आपलं ओरिजिनल जे आहे ते हेल्दीच आहे सर. ओके.
जे आर्टिफिशियल नाही म्हणता येणार त्याला लो फॅट बटर असं नाव दिलंय. गोंडस लो फॅट बटर. गोंडस नाव. ओके ओके. पण फॅट्स असतातच. ओके. पण ते बटर सारखा जो मजा चाहिए भैया जो खाने वाला है, मैं तो इसमें ऐसे ये नहीं करता. ऑफकोर्स मैं ओरिजिनल खाता हूँ. आज खाऊन घेऊ, उद्या अजून सारा पचवायची ताकद ठेवतो, सोडायचं नाही. राईट. सर पण मग काही काही ठिकाणी हे जे लो फॅट बटर वापरून जे पदार्थ बनवतात ते अनहेल्दी असतात. अनहेल्दी नाही म्हणता येणार त्याला, म्हणजे मजा नसते त्याच्यामध्ये. हा पण काही तर अजून याच्यापेक्षा म्हणजे त्याचे डुप्लिकेट निघाले आहेत, मग ते अनहेल्दी म्हणता येईल. त्याच्यातही डुप्लिकेशन आहे. ओ माय गॉड. अच्छा. पनीर मध्ये असंच ते करतात की मिल्क पावडर, त्याच्यानंतर व्हेजिटेबल ऑइल असं वापरून पनीर तयार करतात. आता एक नवीन कन्सेप्ट आली क्लाउड किचन. ती पण जुनी झाली बरीचशी, पण मग क्लाउड किचन मध्ये तुम्ही कार्यरत आहात का? क्लाउड किचन मध्ये आहे कार्यरत, आणि मी इंडियात नाही पण आता अमेरिकेत मी जवळपास 25 क्लाउड किचन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केले. आणि तिथे मी मोजक्या 20 मराठी रेसिपीज ठेवल्या. मराठी पदार्थांचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी. आणि ते क्लाउड किचन आमची कंपनी बसवून देते. ओके. तिथे क्लाउड किचनचे असे कॉम्प्लेक्स आहेत. एका ठिकाणी 10 क्लाउड किचन्स असतात. ओके. एका ठिकाणी जापनीज असतं, एका ठिकाणी इंडियन असतं, एका ठिकाणी मेक्सिकन असतं. किचनच्या ज्या काय परमिशन्स असतात किंवा जे पॅरामीटर ते सगळी ती कंपनी हँडल करते. ओके. त्याच्यानंतर ऑर्डर्स सगळ्या कंपनीला येतात. कंपनी मॅनेज करते. तुमच्याकडे रोबो येतो की हा रोबो चाललाय त्या पिझ्झावाल्याकडे, तो पिझ्झाच्या तिथे त्याच्या वॉलवर दिसतं की मला एक 15 इंचाचा पिझ्झा पाहिजे आहे, त्याच्यात पर्टिक्युलर्स येतात, तो बनवत असतो आणि वेळ असतो त्यांच्याकडे तेवढा वेळ, तेवढ्या वेळात तो बनवतो. बरोबर ते त्याच्याकडे येतो रोबो, बीप वाजवतो, त्याच्यावर ते ठेवायचं आणि त्याचा बीप वाजवायचा आणि तो जातो बरोबर समोर घेऊन जातो, समोर ते पिकअप होतं. तर असा तो कॉन्सेप्ट असतो. आणि तिच्यात त्या किचन मध्ये 2 जण पुरेसे असतात तुम्हाला. एक हे पॅकिंग वगैरे करणारा आणि एक शेफ, आणि तेच डिश वॉशिंग वगैरे सगळं तेच करतात. तर हा क्लाउड किचनचा जो भाग आहे, तर मी जास्त याला मान्यता देतो, कारण कमी पैशामध्ये ते सुरू होऊ शकतं. हायजीन इथे जास्त मेंटेन होतं, करायला पाहिजे. कारण 2 जण असतात घरगुती, जर तुम्हाला करायचं असेल नवरा बायको मिळून क्लाउड किचन सुरू करू शकतो. बरोबर. आणि फक्त त्याचा प्रोपोगंडा छान करा, खूप जास्त कॉस्टली ठेवू नका. आणि एक नाव झाल्यानंतर लोकांना वाटतं की हा अमुक एकाकडलं चांगलं असतं बरं, आणि मग ते मागवतात लोक. सर पण असं बऱ्याचदा जाणवतं की नाव झाल्यानंतर कधी कधी क्वालिटी कमी होते फूडची. ते का होतं? असं प्रत्येक ठिकाणी नाही होत. म्हणजे लोक मला खूप वेळा असं, अरे पहिले अच्छा था यार, अभी अच्छा नहीं मिलता, वो क्या पहिले उसने अच्छा दिया, असं नसतं. कित्येक वेळा काय होतं की सुरू झाल्यानंतर ओनरची कधीच इच्छा नसते की माझी क्वालिटी डाऊन व्हावी. तर त्याच्याकडली माणसं जी असतात कधी कधी ती कारणीभूत असतात सोडून जायला. ती सोडून गेल्यावर मग थोडीशी क्वालिटी डाऊन होते. कित्येक वेळा ओनर लक्ष देणं बंद करतो की चल रहा है ना, चल, मग माणसं कशी बनवत आहेत असं त्यांना काही कारण असतात. आणि कित्येक वेळा असं होतं की अमुक एका ठिकाणी, एखाद्या नाक्यावर, एखाद्या चौकामध्ये आपल्याला एखाद्याचे पोहे किंवा तर्री पोहे किंवा बटाटा वडा, आलू बोंडा आम्ही म्हणतो नागपुरी भाषेत, ते आवडतं आपल्याला. रांग लागली असते, ते गर्दी असते, तुम्ही ते घेता आणि प्रयत्न करून घामाझोकळ होत तो वडा मिळवता, तिथे वा 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 क्या बात आहे, बढिया बढिया खाता, घरी जाता. आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तो प्रयत्न करून पुन्हा घरी मागवता काही दिवसांनी, घर वालों को खिलाय. आणि मग तेव्हा तुम्ही म्हणता की यार मजा नहीं आया यार. हाँ, अभी उसका क्वालिटी डाउन नहीं हुआ, डाउन आपके विचार हो गए. कैसे की ते खूप प्रयत्न करून तो चौक, तिथला माहोल तुम्हाला मिळत नसतं, ते मिळवणं, ती तेव्हाची भूक, हे सगळं तो वडा चांगला होण्यासाठी कारणीभूत. ओके. तेच तुम्हाला इझिली सगळं मिळालं तर मग तुम्ही म्हणता मजा नाही. हा एक मोठा त्याच्यामधला क्वेश्चन मार्क आहे की तुम्हाला तो साईडचा नाला वाहतोय वगैरे ते कुठे. खरंय. इंटरनॅशनल लेवल एवढी हॉटेल्स चालवता, इंडियात पण तुमची एवढी हॉटेल्स आहेत. सो रूल्स अँड रेग्युलेशन्स दोन्ही कंट्रीज मध्ये वेगवेगळे आहेत. सो दोन्ही मध्ये काय फरक वाटतो? म्हणजे तुम्हाला इंडियामध्ये हॉटेल चालवणं सोपं पडतं का US कंट्रीज?
पहिले वाटलं मला, पण त्या मानाने जर US UK ला जर आपण रेस्टॉरंट चालू करतो तर ते जास्त सोपं आहे, कारण तिथे शंदी लावणारे कोणी येत नाही तुमच्या मागे, हप्ते बांधणारे कोणी येत नाही. आपल्या इथे वेगळं आहे. आपल्या इथे जर परमिशन मागायला गेलं तर ते म्हणतात की आप चालू कर तो करो, बाद में देखेंगे ना, आपण आएंगे हमारे यहाँ के लोग. हा, आणि नंतर मग ते कायदे कानून सांगतात, मग त्यांना काहीतरी द्या आणि मग ते परमिशन आपल्याला मिळते, असं होतं. तिथे तसं नाही. 44 प्रकारचे वेगवेगळे रूल्स असतात. त्या रूल्स मध्ये तुम्ही सगळं स्वतःला बसवायचं. प्रत्येक डिपार्टमेंट येऊन ओके करून जातं आणि मग फायनल डिपार्टमेंट सगळे ओके आले की तोच रूल आपल्याकडे सुद्धा आहे, कारण इथले रूल्स इंग्रजांनीच तयार केलेले आहेत. पण आपल्याकडे आता मेजर फरक काय आहे की तुम्ही तिकडल्या कॉर्पोरेशन मध्ये गेले, सिटी ऑफिस म्हणतात त्याला, सिटी कॉर्पोरेशनला, तिथे गेल्यात तर समजा एका अमुक माणसाकडे काम असेल, XYZ मोरेकडे, तर तुम्हाला त्याच्याकडे जावं लागत नाही. समोर छान पॉश असं एक हे असतं, काउंटर असतं. ती बाई तुम्हाला विचारते काय काम आहे, तुम्ही म्हणता की असं असं काम आहे आणि मिस्टर मोऱ्यांना, ती म्हणते नाही, मोऱ्यांकडे नाही आहे, हे डिपार्टमेंट जाधवांकडे आहे. मग तिचा जाधवला फोन करते आणि जाधव जागेवर असतो. मग एक बाई येते, अजून माणूस येतो, तो तुम्हाला जाधवांकडे घेऊन जातो. तो माणूस नोट डाऊन करतो तुम्ही जाधवांशी काय बोलताय, तुमचं काम काय आहे, तो नोट डाऊन करतो. नंतर तुम्हाला जाधवांना भेटायचं नाही, नंतर सगळं काम काउंटरवर ते फॉलोअप घेतात आणि ते तुम्हाला सांगतात की असं असं करा, तसं करा. नाही तर आपल्या इथे जाधव साहेबाला भेटायला गेलं तर जाधव गेले पानठेला, आता लंच आहे ना, चहा पिऊन या, उद्या या, पाहू दे, हा, चिरीमिरी असं काही तिथे काही. माय गॉड. आणि एकदा तुमच्याकडे छान परमिशन्स असतात की तुम्ही बिनधास्तपणे धंदा करा. इनफॅक्ट मला एक छान अनुभव असा आला की कोविडच्या काळामध्ये रेस्टॉरंट बंद असताना त्यांनी आमच्या एम्प्लॉईजला सुद्धा भरपूर पैसे दिलेले आहेत. आणि याशिवाय आमचा काहीतरी कुठला टॅक्स राहिलेला होता बऱ्यापैकी, तर ती टॅक्सवाली बाई आली आणि मला म्हणे की आता तुमचा धंदा सुरू होऊन आफ्टर कोविड 6-8 महिने गेलेले आहेत, मला तुमचे हिशोब दाखवा सगळे. म्हटलं ही हिशोब कशाला माग, म्हटलं कुछ व्हाय नाही त्यांना, तरी दाखवा म्हणे हिशोब. कारण मी तिला म्हटलं होतं की $1000 आम्ही तुम्हाला जे काय तुमचा राहिलेला आहे तो देऊ, ठीक आहे, तरी पण दाखवा म्हणे. तर तिने तो बिझनेस पाहून म्हणत की नाही, $1000 तुम्हाला परवडणार नाही, तुम्ही ₹500 करा. असे लोक आहेत तिथे. आणि आपल्या इथे नाही, तो भरो म्हणजे जाव जेल, फाईन डालो चालू. आपल्या इथे ना बिझनेस जे करतात त्यांना कटघऱ्यामध्येच उभं करतात हे लोक. ते हे लोक समजत नाही की हेच लोक टॅक्सपेअर आहेत, त्यांनी टॅक्स, हेच लोक टॅक्स, शत्रू नाही आहेत. हा, शत्रूच्याच नव्हते तुम्हाला, इसको कैसे अटकवू याला. हा, खूप बेकार झालाय सगळं एकूणच. पण मी शक्यतो गव्हर्नमेंटचे कामं करत नाही, कारण मला आटबट्ट्याचा व्यवहार येत नाही. त्याच्यामुळे थोडासा मागही असेल फायनान्शियली, चालते आपल्याला, काही वरण भात भाजी पोळी खायला प्यायला आहे, झोपायला 6x3ची गादी, अजून काय पाहिजे. आणि आता तर असं झालेलं आहे की कुठेही गेलो तरी तर फुकट होऊन जातात. खरंय. सर, फ्रेश फूड आणि प्रिझर्वेटिव्ह घातलेलं फूड याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो ना, सो तुम्ही कुठलं हे करता? म्हणजे ऑब्व्हियसली फ्रेश फूड कधीही चांगलं. आणि पण आपल्या किंवा अमेरिकन्सच्या दुर्दैवाने किंवा तिथल्या भारतीयांच्या दुर्दैवाने त्यांना फ्रेश खूप कमी खायला मिळतं. त्यांना डीप फ्रीज केलेलं किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं फूड जास्त खायला मिळतं, कारण तिथे लॅक ऑफ लेबर, म्हणजे कामं करायला माणसंच नाहीये. एक छोटा किस्सा सांगतो की आमचं रेस्टॉरंट 11 वाजता उघडतं आणि तिथे असं असतं की 11 वाजता ओपन तुम्ही लिहिलं की लोक सुरू, तोपर्यंत येणार नाही, पण आले तर मग ते मागतील. तर त्या दिवशी नेमकं आमच्या रेस्टॉरंटमध्ये मेन जो 2-3 लोकांचा स्टाफ होता तो उशिरा आला किंवा आले नाही. आपली इंडियन पॉलिसी बरोबर एक माणूस समोर येऊन उभा राहिला, त्याचं काम म्हणजे त्याला काही काही पाहिजे होतं. आणि मग मी जे काय जसं जमेल तसं, कारण ते सगळ्या वेगवेगळे फ्रीज, वेगवेगळे डीप फ्रीज, त्याच्यामध्ये ठेवलेलं सामान ते काढून त्याला बनवून देणं, याच्यामध्ये मी लागलो होतो, करत होतो. मी सतत जाऊन त्याला सॉरी म्हणत होतो. तर शेवटी तो अर्ध्या तासाने मला म्हणे की तुम्हाला सॉरी म्हणण्याची गरज नाही, मला हे खूप छान वाटतंय की माझ्यासाठी कोणीतरी काम करताय, कोणीतरी नवीन प्रिपरेशन करून मला देत आहे. नाहीतर म्हणे काय बाजारात डीप फ्रीज वाले पडलेत, रेस्टॉरंट काढतात डीप फ्रीज मधून, मायक्रोवेव्ह टाकतात आणि लगेच गरम आणून देतात. पण माझ्यासाठी तुम्ही बनवा, ही भावनाच खूप महत्वाची आहे मला. तर हा त्याच्यातला फरक आहे.
आणि आपल्याकडले आता प्रिझर्वेटिव्हचं हे घेतलं तर तिथले पाव जे असतात पाव तर ते 5-5, 6-6 दिवस बाहेरच ठेवतात असे. आणि एकदा आणले पाव तर 5-6 दिवस. आपल्या इथे जसं रोज फ्रेश पाव येतो, फ्रेश पावाची पावभाजी असते, शिळा आपण वापरत नाही, पण तिथे तो तसा असतो. आणि तो तिसऱ्या दिवशी खाल्ला तरी आपल्याला तसा शिळा वाटत नाही तो, पण मला तो लक्षात येतो म्हणजे पण त्याच्यात तेवढी काही मजा नसते. ओके सर, तुम्ही तुमच्या क्लाउड किचन मध्ये जवळपास 20 मराठी रेसिपीज, कसा रिस्पॉन्स आहे सर तिकडे? खूप छान. तिकडच्या लोकांना मराठी, तिकडचे लोक 20% असतात खाणारे, बाकी सगळे आपली जनता इतकी आहे की आपल्या लोकांनाच पुरवता परेशान होते. पण तिथल्या लोकांना कसं आहे खाताना, म्हणजे जसं आता मी भातावरचं पिठलं नावाचा एक कोकणातला प्रकार आहे, की ते एका पॉटमध्ये तयार होणारा प्रकार आहे. तर कोकणी लोक धोरणी, तर त्याच्यामुळे त्यांनी ते बरोबर 80% भात शिजला, पिठल्याचं मटेरियल जे काय असतं, बेसन बिसन दही, ते सगळं त्याच्यावर टाकायचं, झाकायचं. म्हणजे 80% भात जेव्हा 100% शिजतो, त्याला जी एनर्जी लागते ती त्याच्यामध्ये असते, त्याला वाफ जी सुटते त्याच वाफेवर पिठलंही शिजतं, वेगळं भांडही लागत नाही. अशी तर धोरणी वृत्ती असते. त्याला मी वेगळ्या पद्धतीने केलं. मी ही धोरणी वृत्ती लिहिली एका पानावर हस्तलिखित. तिथल्या लोकांना कसं, अमेरिकन्सला, की एखाद्या पदार्थाला छान हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, काही कहाणी असेल, तर त्यांना तो पदार्थ खायला आवडतो. मग ते समजून घेत तो पदार्थ खातात. आणि हेच हेरून मी एक छान हस्तलिखित तयार केलं. मग तो पदार्थाची कोणी ऑर्डर दिली, त्याला पहिले हस्तलिखित नेऊन द्यायचं, तो वाचतो, मग ते पितळेचं भांड घेऊन जातो, त्याच्यात म्हणतो तुमचा पदार्थ याच्यात तयार होणार आहे, अजून त्याला इंटरेस्टिंग वाटतं. आणि मग तो त्याला सांगतो की 15 ते 20 मिनिटं लागतील. मग त्याच्यातच तो शिजवायचा भात. मग तो भात एक जण गरम गरम घेऊन येतो, त्याच्या मागे एक जण फोडणीचं तेल घेऊन येतो, त्याच्या पाठोपाठ पापड येतात, कांदा असतो, ठेचा असतो, बांबू असतो, ते सगळं आणून ठेवला तर खुश होतो. आणि मग त्याच्यातून तो भात, पांढरा भात, पिवळा त्याच्यावरचा लेअर, तो काढून त्याच्यावरचा आवाज असलेली फोडणी, आणि तोंडात ऑफकोर्स तुम्ही एवढं सुंदर वर्णन करताय. मग हा ऑलमोस्ट $2 तयार होणारा प्रकार $20 जातो. माय गॉड, सुपर. वा, मी नक्की एकदा खायला येणार. नक्की. सर, पण मग तिथे मी असं ऐकून की बाबा अमेरिकन लोकांना तिखट कमी आवडतं, पण मग असं तुम्ही कसा रिसर्च केला असेल किंवा काय केलं? नाही, म्हणजे आता कसं अमेरिकन्सच काय, तिथले आपले इंडियन लोक खूप तिखट कमी खातात जास्त, तर आम्ही माइल्ड केलेलं आहे. पण काही लोक तिथे लिहावं लागतं सगळं, की ह्याच्यात कंटेंट्स काय, ह्याच्यात दाण्याची त्यांना खूप अलर्जी असते, शेंगदाण्याची अलर्जी, नट्सची अलर्जी असते, हे सगळं खूप पाळावं लागतं. ओके. तर त्याच्यामुळे ते पाळत आम्ही करतो. मी नेहमी म्हणतो तिथे इतका प्रॉब्लेम असतो, वेगवेगळा, म्हणजे लेबर प्रॉब्लेम मेनली. कारण आपलं जेवण टिपिकल असतं मराठी, फोडणी कधी असं टाकावी, लसूण कधी टाकावा, कढीपत्ता कधी, ते सगळं वेळच्या वेळी गेलं पाहिजे. आणि बाकीची जेवण असतात ती काय, एकदा ग्रेव्ही बनवून ठेवली, त्याच्यातच रोज भाजी बनवायची, ग्रेव्ही फ्रीजमध्ये टाकली, पुन्हा दुसऱ्या दिवशी काढायची, असं ते इथेही आहे. 3-4 दिवस ग्रेव्ही वापरतात सगळेजण. तर पण मराठीच्या जेवणाचं तसं नाही आहे. आपल्याला सगळं फोडण्या सगळं व्यवस्थित झालं. अगदी खरं. तर मराठीत एक म्हण आहे, लग्न पाहावं करून, घर पाहावं बांधून. आणि मी त्याला बदलून केलंय की लग्न पाहावं करून, घर पाहावं बांधून, आणि रेस्टॉरंट पाहावं अमेरिकेत उघडून. अमेरिकेत उघडून उस समय दाल आटे का भाव पता चलता. मला नेहमी म्हणतात तू इतके वेळा आता अमेरिकेत जातो, वर्षातून 3-4 वेळा वगैरे जातो. तर काय काय पाहिलं, नायगारा फॉल्स पाहिलं का, हे पाहिलं ते पाहिलं. म्हटलं हे नका विचारू तुम्ही मला हे विचारा, जुन्या वस्तू कुठे मिळतात, भंगार कुठे मिळतं, हँडीमॅन कुठे मिळतात, चोर बाजार कुठे आहे, हे सगळं माहिती आहे. सर, एवढं सगळं करून तुम्ही 28 वर्ल्ड रेकॉर्ड केले. हो, म्हणजे हे एक इटसेल्फ वर्ल्ड रेकॉर्ड आहे की एका सेलिब्रिटी शेफनी 28 वर्ल्ड रेकॉर्ड केली आहेत. सो काय प्रोसेस असते याच्या मागे, म्हणजे तुम्ही एवढे कष्ट कसं काय प्रोसेस फॉलो करता? एक तर पहिला जो वर्ल्ड रेकॉर्ड केला ना, त्याची मी फक्त तुम्हाला गोष्ट सांगतो, की गरज ही शोधाची जननी असते पाहिजे. तेव्हा मी 2000 साली पहिला हा वर्ल्ड रेकॉर्ड केला. तर 2000 मध्ये जो जेव्हा कळला, तर तेव्हा मी पराठा फेस्टिवल केला. आणि पराठा फेस्टिवल जवळपास 60 प्रकारचे पराठे होते. 60 प्रकारचे, म्हणजे पराठे, पोळ्या, भाकऱ्या,
रिलेटेड टू पीठ आणि पोळी. ओके. फ्लॅट ब्रेड असं म्हणता येईल. मग त्याचे कंपनी वेगवेगळे. तर लोकांनी त्याला खूप उचलून धरलं, पण तो क्रिएट करण्यामध्येच माझा वेळ पैसे गेले. मग त्याला प्रमोट करायला पैसे नव्हते. सिनेमा काढणं सोपं असतं, पण सिनेमा विकणं कठीण असतं. येस सर, तुम्हाला जास्त माहिती असतं. तसंच आमचंही असतं. फूड फेस्टिवल उभा करणं सोपं असतं. मग आमचा एक मित्र होता मनीष अवस्थी, जो आज तकचा ब्युरो चीफ होता. मनीष यार कुछ तो करना पड़ता है, इसको थोड़ा चमका लेंगे. अरे ऐसे नहीं चमकता. बोले तू उसमें कुछ कर अलग से. क्या करूं? तो बोले बड़ा कुछ बना, बड़ा पराठा बना, उसकी न्यूज बनेगी. म्हणून तो 5 फुटाचा पराठा तयार केला. 5 फुटाचा, बापरे. आणि नंतर मग कबाब फेस्टिवल केला तर 9 फूट लांबीचा कबाब केला. त्याची 8 इंच त्याची हे होती ब्रेड तशी. आणि नंतर मग खिचडी, त्याच्यानंतर भरी, शेवभाजी, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल, उपासाची खिचडी, मिसळ पण तुम्ही. मिसळ 10,000 ती पुण्यातच केली. माय गॉड. कोविडच्या काळामध्ये केली, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट बरोबर. अच्छा. 30,000 लोकांनी त्याचा हे घेतला आनंद. सगळे आकडे एवढे मोठे मोठे आहेत. हो, मोठ्या आकड्यांची सोय आम्हाला आमच्या गडकरी साहेबांमुळे. ते आमच्या नागपूरचे आहेत. त्यांची स्वप्न अशी भव्य दिव्य. त्यांचे करोडोचे आकडे असे मस्त तोंडावर असतात आणि तेवढं ते कामही करतात. ऑफकोर्स. त्याच्यामुळे आम्हाला ती मोठं काहीतरी करायची सवय लागली. ते खाण्याचे शौकीन आहेत नितीनजी देवेनजी, दोघंही खाण्याचे शौकीन. राईट. आणि मी भाग्यवान समजतो की त्यांच्या शहरामध्ये माझा जन्म झाला. राईट. एखादा उच्च पदस्थ अधिकारी किंवा रॉयल फॅमिली मेंबर असा तुमचा एखादा अनुभव सांगा ना. भरपूर. मी लालू प्रसाद यादवांकडे पण किचन मध्ये जाऊन त्यांना काहीतरी बनवून दिलंय. अच्छा. त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना मी सावजी मटण खिलवलेलं आहे. त्याच्यानंतर आता आशाजींकडे जाऊन मला त्यांना काहीतरी खिलवायचं. आशा भोसलेंकडे एकदा त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की विष्णू माझ्या घरी यावं आणि त्यांनी काहीतरी बनवून खिलवावं. त्याच्यानंतर राम शेवाळकर आहेत, कवी ग्रेस आहेत, सुरेश भट आहेत. ही सगळी मंडळी म्हणजे यांना माझ्या हाताची चव दिलेली आहे. अशी गंमत आहे. अमेरिकेत असताना राहुल गांधी सुद्धा विष्णूजी की रसोईमध्ये आले होते. अशी ती गंमत आहे. अटलजींना खिलवलं आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या रेस्टॉरंटमध्ये शेफ निवडता ऍज अ एम्प्लॉई म्हणून, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काय बघता? हे बघ, एक तर त्याची काम करण्याची तयारी असावी. पगाराकडे लक्ष ठेवून जर तो काम करत असेल त्याला लगेच काढून टाकतो. त्याच्यानंतर नीटनेटकेपणा, स्वच्छपणा, 2 गोष्टी येत नसत्या तरी चालतील, आम्ही शिकवू त्याला. पण कामचुकारपणा नको. वेळेचं बंधन, टाइम बघत काम करणारा नको. ओके. टाइम माझा एवढा वेळ झाला, एवढं निघून दिलं काम करून मी चाललो, असा वाला नाही. शक्यतो लोकांना कधी लोड खूप असतो. लोड खूप असतो. आणि आनंदाने जर काम करत असेल तर आपल्याला सगळे गुन्हे माफ आहेत. येत नाही का चालतं, पण तो हसून जा, भाऊ हे मला येत नाही थोडंसं सांगा ना, जमते आपल्याला, स्वतः बनवून घेतो आपण. बरोबर. पण ऍटिट्यूड दाखवणं, मी शेफ आहे म्हणजे कोणीतरी निंदाचार्य आहे असं दाखवणारे लोक आम्ही घेत नाही. सर, मग तुम्ही जी शेफ म्हणून म्हणजे केटरिंग पासून अक्षरशः सुरुवात केली तुमची, सो आता जे नवीन केटरर्स आहेत जे अगदी छोट्या ठिकाणाहून सुरुवात करतात, त्यांना तुम्ही काय सांगाल? सातत्य सोडू नका. जे काय आहे सचोटीनं व्हावा, चांगलं द्या. 2 आयटम कमी द्या, पण जे देत आहे ते चांगले द्या. आणि होतं असं की रेस्टॉरंटवर गल्ल्यावर मालकाला बसायला खूप छान वाटतं, पण गल्ल्याच्या मागे काय होतं त्याला कळत नसतं की आपल्याकडे ज्या रेसिपीज लिहिलेल्या आहेत आपण मेनू कार्ड मध्ये, ती नेमकी काय आहे ते त्यालाच माहित नसतं. तो कुठला तरी शेफ येतो, तो सांगतो बाबू ये लिखो पनीर झन्नाटा लिखो, तो लिहितो पनीर झन्नाटा. पनीर झन्नाटा म्हणजे काय, रुको पूछ के आता हूं. असं जे होता कामा नये. प्रत्येक रेसिपी समजून घ्या. आणि सचोटीने बिझनेस करा. एक गोल लक्षात ठेवा की बाबा असंही नका करू की बाबा दुकान चाललं नाही, आज नाही चालत, उद्या नाही चालत. थोडासा प्रयत्न करा, पण 1 फाईन डे ठरवा की नाही चालत आहे, बंद करा. तुम्ही धंद्याशी लग्न करत नाही, लग्न बायकोशी करता, तिला टिकवा. धंदा टिकलाच पाहिजे अट्टहासाने असं ठरवू नका. कारण जो तुम्ही असा अट्टहास पकडता की नाही लोक काय म्हणतील, लोक येणार ना तुमचा EMI भरायला नाही, मग तुम्ही ठरवायचं की नाही बाबा हा नाही,
नाही जमलं. असा आपला पण नाही. येस. तर माझा एक मनातला प्रश्न विचारायचा आतमधला. मी लहानपणापासून ऐकत आलं की काही काही लोकांच्या हाताला चव असते. हो. म्हणजे काय असतं सर? कसं आहे, जेवढ्या बिंदासपणे तुम्ही स्वयंपाक करताना ती म्हणजे चव. न घाबरता मोजून मापून जे करतात, मोजून मापून करा, काही हरकत नाही. मी पण मोजमाप देतोच. पण आपली आई आजी पटापट हाताने असं असं टाकायची. ऍक्च्युअली नुसतं काही मसाल्याची गरज नाही, हिंग मोहरीची फोडणी दिली तरी ते पिठलं खूप सुंदर व्हायचं. तर तो बिंदासपणा जो आहे, तो आपलेपणा आहे, जो आनंद आहे, ती आहे चव. तर तुम्हाला कुठली तुमच्या आईची डिश आवडायची? माझी आईची हात फोडणीचं वरण. अच्छा. उपवासाची खिचडी छान करायची. ओके. फोडणीची पोळी छान करायची. ओके. हे सगळे पदार्थ आवडीचे आहेत. सर, आज तुमचं नाव घेतलं की लार्जेस्ट, बिगेस्ट अशा गोष्टीच त्याच्याशी जोडता येतात. म्हणजे तुमचे विचार एवढ्या वरच्या लेवलला गेलेले आहेत. पण याचं एक R&D किंवा म्हणजे असे तुम्ही जे मोठे मोठे वर्ल्ड रेकॉर्डच्या रेसिपी बनवलेल्या आहेत, 10,000 किलो, 5,000 किलो, याचं R&D किंवा याची प्रोसेस, याची मेकिंगची काही जी एक स्टेप्स असतात, त्याचं तुम्ही कसं सगळं मॅनेज करता? याच्यामध्ये एक छोटी टीम काम करते. ओके. ज्याच्यामध्ये मी आहे, गौरव आहे, त्याच्यात एक शेफ आहे, संदीप शेफ, आणि हे सगळे आम्ही कॅल्क्युलेशन करतो सगळं व्यवस्थित. विसोरे जे आहे हे सगळं कॅल्क्युलेशनला मी जेव्हा बसतो तर पहिला जो 1 किलोचा पदार्थ तयार करतो, आता हलवा बनवायचा असेल तर एक एक गोष्ट मोजून त्याच्यामध्ये टाकतो. अगदी थेंबर पाणी जरी टाकलं तरी ते मोजतो. ती पहिली ट्रायल. मग ती ओके झाली तर ठीक आहे, नाही तर त्याच्यात अजून जे काही ऍडिशनल सबस्ट्रॅक्शन असेल ते सगळं करून पुन्हा दुसरी ट्रायल घेतो. जे एवढं काही मोजून आपण टाकलं असतं ते तसंच्या तसं डोकं न लावता तेवढंच टाकायचं आणि बनवायचं. अच्छा, पण मग तशी नोंद करून ठेवते. आणि मग आम्ही त्याला वेगवेगळ्या टेम्परेचर मध्ये बनवतो. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखादा भात मोठ्या प्रमाणात बनवतो, पुलाव किंवा आता हलवा बनवला, तर ह्याचं गणित कसं सरळ रिलेशन याचं पाण्याशी खूप असतं. आणि क्वालिटी ऑफ गेहू, क्वालिटी ऑफ राईस, एकाच क्वालिटीचा राईस पाहिजे. आता जेव्हा मी 1700 किलो सोजी म्हणजे रवा वापरला, तर तो मला वेगवेगळ्या प्रत्येक वेळी मी ट्रायल घ्यायचो तेव्हा काय असायचं, वेगवेगळी चव याची, वेगवेगळी कन्सिस्टन्सी असायची. म्हटलं असं काय होत आहे, तर रवा प्रत्येक वेळी वेगवेगळा यायचा. मग मी सिहोरला जाऊन सिहोरहून एकाच शेतात मालकाकडून एकाच क्वालिटीचा गहू पहिले विकत घेतला. त्याचा रवा एकाच मिलमध्ये माझ्या समोर काढून घेतला. मग तो रवा ठेवून मग तो हलवा बनवला. हलवा बनवताना विशिष्ट क्वालिटीचंच तूप आम्ही घेतो, चितळ्यांचं तूप घेतो. ते आम्हाला बिलकुल एकदम कमी लागतं आणि छान त्याचा स्वाद असतो. ते केल्यानंतर मग लक्षात आलं तरी पण गडबड होते. मग आम्ही म्हटलं पाण्याची गडबड आहे. पाणी कधी विहिरीचं असायचं, कधी तुमच्या याचं असं मिनरल वॉटर असायचं. मग आम्ही एक कुठलं तरी पाणी घेऊन त्याच्यावर ट्रायल घेतल्या. नंतर लक्षात आलं की मी इथून अयोध्येला गेल्यानंतर तर पाणी बदलेल. ऑफकोर्स. आम्ही अयोध्येहून पाणी मागवलं. बापरे. अयोध्येहून पाणी मागून त्याच्यात ट्रायल्स घेतल्या. मग तो फॉर्म्युला फिट करून मग तसाच्या तसा तिथे बनवला. बापरे बापरे, म्हणजे इतक्या डिटेलिंग मध्ये जाऊन. आणि होतं कसं की तुम्ही छोटं बनवता तेव्हा त्याचे पॅरामीटर्स वेगळे असतात. तेच लार्ज क्वांटिटी मध्ये बनवता तेव्हा त्याचे पॅरामीटर्स, तूप सोडण्याची प्रक्रिया, तेल सोडण्याची प्रक्रिया, खालची आग, ह्याचे सगळे पॅरामीटर्स बदललेले असतात. तुम्ही लहान याच्यामध्ये शेवटपर्यंत गॅस ऑन ठेवून जर हलवा बनवला फरक पडत नाही. पण मोठ्या क्वांटिटीमध्ये शेवटपर्यंत आग ठेवून जर हलवा बनवला तर त्याची पूर्ण लापशी होते, हे लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे एका विशिष्ट ह्याच्यानंतर आम्ही सगळं बंद करतो, झाकतो, पूर्ण आग विझवून देतो आणि मग त्याच्यानंतर दुसरी प्रक्रिया सुरू करतो. लोकांना अभी तो बनाई नहीं खाना बोले आपने बुझा कैसे दिया सब, बोला आप शांत रहो, बनाने वाला मैं. तर त्या दिवशी एक आमचा अमेरिकेतला मित्र आलेला हेमंत कुलकर्णी म्हणून, तर तो पूर्ण वेळ त्या रेकॉर्ड मध्ये होता, अनालिसिस करत होता. तर तो म्हणे की याच्यात पूर्ण वेळ मी तुम्हाला पाहत आलो, याच्यामध्ये सगळे गुण आहेत म्हणे. याच्यामध्ये तुम्ही रागवले पण आहे, याच्यात तुम्ही प्रेमाने पण घेतलाय, पदार्थाची एक वेगळी तुमचा संवाद आहे, लोकांना कुठल्या वेळी कोणाला कुठे वापरायचं, कुठे त्याला हात लावू द्यायचा, हे जी एक लिडरची क्वालिटी आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये आहे, हे बघत आलो. आणि लिडरची क्वालिटी किंवा राजकारण आणि पदार्थ याच्यामध्ये अगदी खूप म्हणजे साम्य असं की राजकारणामध्ये कुठला कार्यकर्ता कधी वापरायचा, कधी त्याला बसवायचं,
तसंच आपले पदार्थ झाकण कधी ठेवायचं, कधी बाहेर काढायचं, कढीपत्ता कधी वापरायचा, कधी कढीपत्ता बाहेर काढून ठेवायचा, त्याचा फक्त स्वाद घेऊन द्यायचा. राजकारणात तेच असतं, कार्यकर्त्याला वापरून घेतात, कढीपत्त्याप्रमाणे बाजूला करून टाकतात. तसंच असतं सगळे. ओके सर, आता येणाऱ्या काळामध्ये कुकिंग ऍज अ करिअर म्हणून किती स्कोप आहे? खूप भरपूर आहे, पण करत नाहीत लोक, कारण याच्यात मेहनत भरपूर आहे. लोकांना ग्लॅमर दिसतं, पण त्या ग्लॅमरच्या मागे अजूनही हाताला मसाल्याचे वास असतात. माझ्या हाताला आहे अजूनही, याचा अर्थ मी काम करतो, हाताला गट्टे पडले असतात. तर ते बघून लोक पुढे येतात आणि नंतर मग पहिल्या वर्षी कॉलेजमध्ये 100 ऍडमिशन झाले असतील, दुसऱ्या वर्षी 70% राहतात, तिसऱ्या वर्षी 50% राहतात, चौथ्या वर्षी अजून काही, तिसऱ्या वर्षी अजून कमी होतात. आणि जेव्हा पास झाल्यानंतर फील्डमध्ये प्रत्यक्षात 15% लोक असतात, बाकी सगळं फील्ड बदलतात. कारण ते फॅसिनेशन असतं, वडिलांचे पैसे वाया जातात, काही विचार करत नाही कोण. तर त्याच्यामुळे एकदा छान विचार करा की खरंच तुम्हाला हे करायचं आहे का, आणि हे करायचं जर असेल तर त्याच्या मागे तन मन आणि धन घेऊन जावा. धन नसलं तरी चालेल, तन आणि मन नक्की पाहिजे, तर त्याचा रिझल्ट जो आहे, एंड रिझल्ट चांगला आहे. ओके, स्वप्न बघा छान मोठे मोठे. हा, स्वप्नाला जीएसटी लागत नाही, टॅक्स पडत नाही, पाहायला काहीच फरक नाही पडत, आणि स्वप्न पाहिल तर ते स्वप्न पुरा करण्याचा विचार तरी करतो आपण, नाही का? सर, आपण एक खूप अनोख्या विषयावर एक कार्यक्रम केलेला आहे, याच्याबद्दल मला थोडी माहिती द्या. शिवकालीन खाद्य संस्कृती असा काहीतरी त्याचा विषय असं मला जाणीव आहे, सांगा ना सर काय ते. तर ते ना मला नेहमी अप्रूप असायचं अजूनही, की बाबा आज आपल्या घरी 5 लोक जेवायला, 10 लोक जेवायला आले, तर आपली काय करू, बाहेरून 2 भाज्या आणतो, मग एखादी भाजी घरी करतो, चित्यांची मिठाई आणतो आणि तो प्रसंग साजरा करतो. पण यार, महाराज काय करत असतील, एवढं हजारोचं सैन्य 6-6 महिने ठेवायचे ते, मग त्यांचं फूडचं मॅनेजमेंट कसं होतं? कारण मॅनेजमेंट महाराजांचं जबरदस्त होतं, म्हणजे आता हा मॅनेजमेंटला असणारे लोक सुद्धा ते करू शकणार नाही एवढं. तर त्याच्यावर थोडासा अभ्यास केला, खूप काही त्याच्यामध्ये मला सापडलं नाही. पण मग तेव्हाच संत साहित्य, संत वाङ्मय, पोवाडे, थोडंसं वर्णन आलेलं, तेव्हा काय काय उपलब्ध होते पदार्थ, किराणा, ते सगळं गोळा करून त्याच्यातून मी एक असे रांधले अन्न नावाचा एक पातीप्रयोग. अच्छा, असे रांधले अन्न. तर तो एक पातीप्रयोग जेव्हा केला, तर त्याच्यामध्ये 7 वेगवेगळे पदार्थ तेव्हाचे ते घेतले आणि त्याचं वर्णन केलं की हा कुठल्या वेळी महाराजांच्या इथे बनवला गेला, कुठला प्रसंग होता. जसं महाराजांसाठी डोहाळे जेव्हा जिजाऊ वाटायला लागले, तर त्यांना भक्कम पुरणपोळी नावाचा एक प्रकार होता, भातापासून तयार केलेली पुरणपोळी. तर तो कसा केला, तर ह्या सगळ्या रेसिपीज मी तिथे जाऊन शूट केल्या आणि मग त्या स्क्रीनवर दाखवून त्याच्याबद्दल वर्णन करत असतो. असा तो प्रयोग आहे. लंडनला केला, अमेरिकेत झाला, नागपूरला केला, एकदा पुण्याला असं फुटमुट केला, तयार व्हायचा होता तो. लवकर करा आता सर, आता तो याच्यात काय वेळ नाही मिळत. त्याच्यात शेवटी मी फक्त एक छान की राजा असावा तो असा. आता औरंगजेब सुद्धा राजाची तारीफ म्हणजे शत्रू असून सुद्धा कशी करतो, तर ते मी तुम्हाला आता करून दाखवतो. की सगळे किल्ले जे असतात ते राजा आपले छत्रपती शिवाजी महाराज एक एक जिंकत असतात, लढाई जिंकत असतात, आणि हे पाहून हताश झालेला औरंगजेब आपल्या दरबारात येतो आपल्या मुलाबरोबर, आणि तो आल्याबरोबर त्याचे खासदार मनसबदार त्याचं सगळं वाहवा करायला सुरुवात करतात की हजरत सलामुद्दीन लाए दीन दुनिया, शहनशाह गाजी, आलमगीर बहादुर, बादशाह औरंगजेब पधार रहे, अशा त्या सगळ्या आवडा सुरू होता. आणि हे पाहून विषण्ण होत औरंगजेब म्हणतो, अरे हे काय माझी तारीफ करतात, तारीफ त्या महाराजांची करा. तो त्याचा हेच म्हणतो त्या मुलाला की ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज तंजौर से कंधार तक सारे हिंदुस्तान को अपनी मुगलिया सल्तनत में समाने का ख्वाब देखने वाले मां बदौलत ये सब क्या दे, अरे हमारी आंखों के सामने सिवा अपने सल्तनत की तामीर कर चुका, हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. ये है हमारे मामू जान अमीर उमला शाही से का साहब. सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे, इनकी लाल महल पर छापा मारकर शिवाजी ने इनकी छक्के उड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जानते केवल 3 उंगलियां ही खोनी पड़ी,
ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा। मराठों के तलवारों के मार इन्होंने सीने पे नहीं पीठ पे खाए। ये है सूरत के खूबसूरत सरदार इनायत खां बहादुर। सिवा सूरत आया तो ये बहादुर तुम दबाकर के भाग है। ये है हमशी फौलाद खां, जिनकी हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा की कैद से फरार हो गए। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया फौलाद खां। बेतहाशा लश्कर होने के बावजूद भी मैदान छोड़कर भागने वाले ये है कारतलब खां, ये नामदार खां, ये बूंदी नरे सबसी राना, ये सैयद मुनर्वा खां बारहा। तमाम सारे राजपूत, बुंदेल, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, कजाकी फौजमंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त तौबा सारी इज्जत मिट्टी में मिला, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों फतेह हासिल होती है शिवाजी? अरे हमारी तरह गोला बारूद, हाथी, घोड़े, खजाने शिवाजी के पास नहीं है शिवाजी के पास, फिर भी फतेह हासिल होती है। क्यों? इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे साहबे, तुम कभी नहीं समझ। औरत, शराब, नाच, गाने, मौज और मस्ती में गिरफ्तार तुम जैसे उस बहादुर शिवाजी को कभी नहीं। जिस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी हौसला अफजाई बढ़ाई, उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए। अरे हमने उन शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने उस पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन उन्होंने खुद को कभी बिकने नहीं दिया। वे रुकते नहीं, वे छुपते नहीं, वे थकते नहीं, और तो वो बिकते भी। शिवाजी चलाक है, दगाबाज है, धोखेबाज है, नमक्कूल है, मक्कार है, गद्दार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह था और सूरज की तरह चमकदार। दुश्मन के भी मजहब मौसमी कलाम और औरत फकीरों की इज्जत करता है, तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए। हम खुश नसीब है, हम खुश नसीब है कि हमें दुश्मन भी जो मिला तो सीबाज। हुकूमत करनी है तो स्तिवा का चलन, हुकूमत करनी है तो स्तिवा। असे होते आपले महाराज। आणि माझे गुरु मला कोणी म्हणत कोण, तर शिवाजी महाराज। क्या बात, क्या 50 वर्षामध्ये त्यांनी काय काय केलं आपण त्यांच्या तोडीचे ना कोणभरी नाही हो, कणभर पण सर। पण तुमचा हा परफॉर्मन्स खरंच लाजवाब होता सर, अप्रतिम। म्हणजे सगळ्यांनी नक्की प्रयोगाला जा, अप्रतिम प्रयोग असणार आहे हा। आणि सर खूप थँक्स, म्हणजे तुम्ही जी काय आज एनर्जी आणलेली इथं स्टुडिओमध्ये, सो इट इज व्हेरी, फार सुंदर, फार छान, खूप थँक्स। मलाही छान वाटलं। आणि या तुम्ही बघा पॉडकास्ट, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हॉट्सअप। वा, कसं वाटलंय पॉडकास्ट? मला तर पॉडकास्ट ऐकताना खूप मजा आली। तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा, आणि आमच्या वॉट स्टुडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तोपर्यंत बघत राहा व्हॉट्सअप।